नमस्कार मित्रांनो, पत्नीशिवाय आणखी एका स्त्रीबरोबर पुरुष संबंध ठेवू शकतात. देवर्षी नारायण एकदा नारायण नारायण नामाचा जप करत आकाशातून यमलोकात पोचतात. यमलोकांचे देवता यमराज भल्या मोठ्या सिंहासनावर बसलेले असतात. त्यांच्यासोबत चित्रगुप्त असतात. तेव्हा नारद तिथे पोचतात. त्यांना पाहून यमराज त्यांचं स्वागत करतात. म्हणतात, हे देवर्षी, तुमचं आगमनानं यमपुरी धन्य झाली. देवर्षी नारद म्हणतात, मृत्यूचे देवता यमराज, तुम्हाला नमस्कार. परत यमराज म्हणतात, देवर्षी, खूप दिवसांनी यमपुरात आलात. नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण कारण असेल. तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या कामानिमित्त यमपुरीत आलात? तेव्हा नारद म्हणतात, तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता. तिन्ही लोकांच्या प्राण्यांना तुम्ही दंड देण्याचे काम करता. तुमच्याजवळ सर्व प्राणी मनुष्यांचा लेखाजोखा असतो. पापी लोकांना तुम्ही नरकात टाकता आणि पुण्यवान लोकांना स्वर्गात पाठवता. म्हणूनच तुम्हाला पापपुण्याचं ज्ञान आहे. मी तुमच्याजवळ एक विचित्र प्रश्न घेऊन आलोय. तेव्हा यमराज म्हणतात, तुम्ही बरोबर बोलताय, कारण देवाने आम्हाला हेच काम सोपवलंय. देवाच्या आदेशाने मनुष्याचं पापपुण्याच्या आधारे त्यांना दंड देतो. पण देवर्षी, तुमच्या मनात जी काही शंका आहे ती अवश्य विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा नारद म्हणतात, एक पुरुष एका स्त्रीसोबत विवाह करायला पाहिजे. एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर विवाह करायला पाहिजे. एका स्त्रीबरोबर संबंध ठेवायला पाहिजेत. पण मी हे पण पाहिले की काही लोक अनेक विवाह करतात, अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवतात. हे पाप नाही का? यांच्यावर शास्त्र काय म्हणतं? कोणताही पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करू शकतो? कृपया माझी शंका दूर करा. तेव्हा यमराज म्हणतात, तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी बरोबर प्रश्न विचारला आहे. या संसारात मनुष्य एक विवाह करू शकतो का? त्यावर यमराज म्हणाले, मी एक महान कथा ऐकवतो. या कथेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील नारायण. म्हणूनच ही कथा लक्षपूर्वक ऐका, आणि जो पण ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याची 32 पापं धुवून जातील. तेव्हा नारद म्हणतात, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकतो. तेव्हा यमराज सांगायला सुरुवात करतात. प्राचीन काळात अत्यंत शोभावंत नगरी होती. त्या नगरीत एक गुणवान राजा राहत होता. त्याचं नाव धर्मपाल महाराज होतं. धर्मपाल न्यायप्रिय राजा होते. महाराजांची पत्नी खूप सुंदर होती. ती गुणवान, चरित्रवान, पतिव्रता स्त्री होती. धर्मपाल राजा आणि राणी खूपच दयाळू होते. दानधर्म, यज्ञ, हवन तसेच अनुष्ठान करत होते. त्यांच्या राज्यात सगळं होतं, पण एक चिंता होती. त्यामुळे ते दुःखी राहत होते. त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. म्हणून महाराज खूप दुःखी राहत. प्रजेला महाराजांचं दुःख बघवत नव्हतं. कितीही प्रयत्न करूनही त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. महाराजांनी वैद्य बोलवले, अनेक उपाय केले, दानधर्म केले, पण पुत्रप्राप्ती होत नव्हती. एक दिवस महाराज प्रजेजवळ येतात. तेव्हा प्रजा सांगते, तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह करा. पण महाराज प्रजेच्या मताशी सहमत नव्हते. महाराज राणीवर खूप प्रेम करत होते, म्हणून ते पत्नीचं मन दुखवू शकत नव्हते. महाराज शास्त्राचं पण ध्यान ठेवत होते. एका पुरुषाने एका स्त्रीशी एकनिष्ठ राहावं. एक मादा पशुबरोबर 2 नर नाही राहू शकत. त्याचप्रमाणे एका पुरुषासोबत 2 स्त्रिया नाही राहू शकत. आणि जो पुरुष 2 स्त्रियांबरोबर राहतो तो कधीही सुखी राहत नाही. तो खूप मोठ्या पापामध्ये अडकतो. म्हणून महाराज दुसरं लग्न करू इच्छित नव्हते. तेव्हा प्रजा राणीजवळ जाऊन आग्रह करते की तुम्ही महाराजांना दुसरं लग्न करण्यासाठी समजवा. तेव्हा राणी प्रजेचे दुःख समजून राजाला जवळ येते आणि म्हणते, स्वामी, कृपया तुम्ही दुसरं लग्न करावं. आपल्या राज्याला भविष्यात एका राजाची गरज पडू शकते. तेव्हा महाराज राणीला म्हणतात, हे बघ प्रिये, जर मी दुसरं लग्न केलं तर मी पापाचा भागीदार बनेल आणि मला नरकात जावं लागेल, आणि तू माझ्या दुसऱ्या विवाहाने खुश नाही राहू शकणार. तेव्हा राणी म्हणते, तुमच्या खुशीतच माझी खुशी आहे. मी स्वतः माझ्या सवतीला बहीण म्हणून समजून घेईल, बहीण म्हणून प्रेम करेल. कृपया तुम्ही शंका घेऊ नका. मला दुःख होणार नाही. मी दुसऱ्या लग्नाला परवानगी देत आहे. तेव्हा महाराज म्हणतात, हे राणी, पण मला त्या पापापासून कोण वाचवेल?
जे एक पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवल्याने मिळतं. मी एवढा मोठा अनर्थ नाही करू शकत. तिकडून स्वर्गलोकातून महाराजांचे पूर्वज ही घटना बघत होते. ते त्यांच्या मुलाच्या वागण्यावरून दुःखी होते. जर राजाला पुत्र झाला नाही तर कुळाचा विनाश होईल या भीतीने सगळे पूर्वज खूपच दुःखी होते. एक दिवस सगळे पूर्वज महाराजांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगतात, तुझ्यामुळे आपल्या कुळाचा विनाश होतोय. तेव्हा महाराज म्हणतात, मी असं कोणतं पाप केले? तेव्हा पूर्वज म्हणतात, आमच्या सगळ्यांच्या मुक्तीचा एक उपाय म्हणजे तुझी संतान. जर तू मुलाला जन्म नाही दिला तर तुझ्याबरोबर आम्हाला नरकात जावं लागेल, तर आपल्या कुळाचा विनाश होईल. पूर्वज राजाला विनंती करतात, तुम्ही दुसरं लग्न करा. पुत्रप्राप्तीशिवाय मनुष्याला सद्गती प्राप्त होत नाही. पुत्रच आईवडिलांचा उद्धार करतो, त्यांना मुक्ती देतो. जेव्हा तो पृथ्वीवर दानधर्म करतो तेव्हाच स्वर्गलोकात आम्हाला जीवन मिळते. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी एखादा उपाय बघ. हे ऐकून महाराज दुसऱ्या लग्नालाही नकारच देतात. तेव्हा पूर्वज नाराज होऊन यमराजाकडे येतात आणि म्हणतात, हे धर्मराज, आमच्या कुळाची रक्षा करा. आमच्या मुलांची संतान नाही. संतानाशिवाय आमचं कुळ नष्ट होईल. आमच्या मुलाला दुसरं लग्न करायला परवानगी द्या. तेव्हा यमराज म्हणतात, हे महात्मा, मी अवश्य तुमच्या मुलाला समजावेल आणि पुत्रप्राप्तीसाठी प्रेरित करेल. असं बोलून यमराज पृथ्वी लोकावर येतात आणि एका साधूचं रूप धारण करून धर्मपाल राजाच्या दरबारात जातात. साधूला पाहून महाराज अत्यंत खुश होतात आणि त्यांचा आदर सत्कार करतात. त्या साधूंना पाहून महाराज म्हणतात, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून तुम्ही खूप मोठे तपस्वी आहात असं वाटतं. तुम्ही कोण आहात? तेव्हा साधू म्हणतात, मी स्वतः यमराज आहे. तुमच्या पूर्वजांच्या विनंतीवरून आलो आहे. मी स्वतः तुम्हाला भेटायला आलोय. तू तुझ्या पूर्वजांना नाराज केले. संतानाशिवाय तुझी दुर्गती होईल. तुला मोक्षप्राप्ती होणार नाही. तेव्हा महाराज म्हणतात, मी दुसरं लग्न करून पापाचा भागीदार होण्यापेक्षा असं जीवन घालवतो. तेव्हा यमराज म्हणतात, तुमचं एकनिष्ठ वागणं पाहून मी खूप प्रसन्न झालो. पण एक पुरुष दुसरे लग्न करू शकतो, यात कोणतं पापही नाही. जर त्याची पत्नी त्याला लग्नाला परवानगी देत असेल तर त्यात कोणतंच पाप नाही. शास्त्र सांगतं, पहिल्या पत्नीकडून पुत्रप्राप्ती होत नसेल आणि ती दुसऱ्या लग्नाला परवानगी देत असेल तर दुसरं लग्न करायला संकोच नाही केला पाहिजे. साक्षात धर्मराजांकडून हे वचन ऐकून महाराज खुश होतात आणि महाराज पहिल्या पत्नीकडे जाऊन दुसऱ्या लग्नासाठी परवानगी घेतात. तेव्हा राणी परवानगी देते. महाराज दुसरं लग्न करून त्यांना पुत्रप्राप्ती होते. स्वर्गातले महाराजांचे पूर्वज खुश होतात. या प्रकारे महाराजांनी नारायणांना म्हणजेच आपल्या नारदांना स्त्री पुरुषांबद्दल जी महत्त्वाची माहिती सांगितली आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.